नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कार्ला येथील मधमाशांच्या हल्ल्यानंतर कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला। कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात असून मुंबईपासून 62 किलोमीटर अंतरावर आहे। हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे। कर्नाळा येथे निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष असून येथे 150हून अधिक जातीचे पक्षी आढळतात। अशा या कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटनासाठी आलेल्या 50हून अधिक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला। ही घटना शनिवार दिनांक 15 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास घडली। यामध्ये एकाचा मृत्यू व बरेच जण जखमी आहेत। जखमींना नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। पर्यटनासाठी आलेले हे सर्व पर्यटक मिळून कर्नाळा किल्ल्याकडे चालत होते। अभयारण्यातून वाट काढताना अचानक मधमाशांच्या थव्याने या पर्यटकांवर हल्ला चढवला। मधमाशांचा थवा मोठा असल्याने पर्यटक स्वतःला वाचवण्यासाठी पळापळ करू लागले। त्यामुळे पर्यटकांमध्ये एक पर्यटक बेशुद्ध झाला व इतर पर्यटकांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जवळील रुग्णालयात दाखल केले। बेशुद्ध अवस्थेत असलेल्या 2 पर्यटकांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले। आलेल्या पर्यटकांनी सांगितले की मधमाशांचा थवा अचानक कुठून आला हे आम्हालाही कळले नाही आणि हल्ला झाल्यानंतर तात्काळ आम्हाला सेवा उपलब्ध झाल्या नाहीत। अभयारण्यामध्ये इमर्जन्सी मदतीसाठी ॲम्ब्युलन्स किंवा इतर कोणतीही व्यवस्था नाही। कर्नाळा अभयारण्य किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे मदतीस विलंब झाला। याबाबत जखमी पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे। काही दिवसांपूर्वी कार्ला येथील एकविरा मंदिर परिसरात झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यानंतर हा दुसऱ्यांदा या हल्ल्याची पुनरावृत्ती झाली आहे। कर्नाळा पक्षी अभयारण्यातील या पर्यटकांना वाचवण्यासाठी निसर्ग मित्र पनवेल टीम, कर्नाळा व्यवस्थापन टीम, वनविभागाचे कर्मचारी यांनी या हल्ल्यातील जखमींना मदत केली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी दिलीप निकमसह तृप्ती भोईर, पनवेल।